हॅलो फ्रेंड्स, काल आपण पाहिलं की सनी आणि पूजाचं लग्न व्यवस्थित असं पार पडलं आहे. आता पाहूयात ते आता घरी जायला निघालेले आहेत. सनी आणि पूजा मागे बसतात तर ड्रायव्हर शेजारी विहान बसतो. बाकीचे आधी थोडे गेलेले असतात तर अजून थोडे मागून येणार असतात. घरी जायला 2.5 तास तर कमीत कमी लागणार होते. पूजा आता रडून शांत झालेली असते. गाडीत सगळे शांत बसलेले असतात. सनी फोन बघत असतो. अर्ध्या तासाने पूजा सनीला हळूच त्याला हातावर मारते आणि तो तिच्याकडे बघतो. अहो, बारीक तोंड करून पूजा, आता काय आहे? सनी कंटाळून, भूक लागली आहे मला, केविलवाना चेहरा करून पूजा, काय? सनी तेवढ्यात मागे वळून, विहान, वहिनी भूक लागली का तुला? थांब, पुढे गाडी थांबवतो. काय भेटतं का बघू? मला फक्त ज्यूस दिला तरी बास आहे. पूजा, ओके म्हणून ड्रायव्हरला लगेच गाडी थांबवायला सांगतो. भाई, वहिनी तुम्ही उतरू नका, मी आणतो म्हणतच ड्रायव्हरला सोबत घेऊन विहान जातो. सनी रागाने बघत असतो. माझ्याकडे रागाने नका बघू, मला भूक लागली आहे, मग सांगायला नको का? पूजा, काय आता आत्ता तर जेवण करून निघालो आणि तुला परत भूक लागली? थोडं वैतागतच सनी. तुम्ही जे आता करून निघालो म्हणता त्याला 3 तास झाले आणि मी कुठे जेवण केलं? मी फक्त स्वीट खाल्लं. पूजा चिडतच, स्वीटप्रमाणे खाल्लं तर त्याला स्वीट म्हणतात, जेवणासारखं खाल्लं तर त्याला काय म्हणतात? कोण म्हणेल की तू जेवण केलंय की स्वीट खाल्लंय? मी काय नको बोललो होतो का जेवण करायला? सनी, मग मी काय तुमच्यासोबत ताट शेअर करायचं होतं का? मला नाही आवडत ते. दोघांपैकी एक जण तर नीट जेवायला पाहिजे ना, आणि तुम्ही एवढं मन लावून जेवत होतात म्हणून मी स्वीट खात बसले. पूजा, त्याला तेव्हा ट्यूब पेटते, खरंच ती जेवलीच नव्हती. आणि आता ते पुढच्या प्रवासाला निघतात. थोड्या वेळात घरी पोहोचतात. गृहप्रवेशाची तयारी आधीच पुढे जाऊन केलेली असते. दोघे दारात असतात. नाव घे. पूजा, मोठी आई, लगेच घेते. माहेरी साठवले मायेची नाती. सनी रावांचं नाव घेऊन जोडते नवी नाती. दादा, आता तुला पण घ्यायचं आहे. इरा, मी नाही घेणार. सनी, घे रे. आई, बरं जाऊ दे, ओवळणी दे मग जा. इरा हात पुढे करून सनी पटकन पैसे देतो. महाप ओलांडून दोघे आत येतात आणि देवघरात जाऊन पाया पडतात. इरा, पूजा आणि तिच्या ताईला रूममध्ये सोडून ये. आई, हो घेऊन जाते. चल वहिनी. इरा दोघींना रूममध्ये सोडून येते. सगळे दमल्यामुळे जेवण करून लगेच झोपी जातात. पूजा सकाळी लवकर उठते, सगळं आवरून खाली येते. मग अजून थोडा वेळ झोपायचं की? मोठी आई, नाही आई, झाली झोप म्हणून लवकर आले खाली. पूजा, तेवढ्या सनी येतो. तू आज पण लवकर उठला का? आई, बरं का पूजा, सनी कधी उशिरा उठत नाही आणि जिम तर अजिबातच सोडत नाही. मोठी आई, ती फक्त हसते आणि सनीकडे बघत असते. त्याने टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट घातलेली असते. त्याचे बायप्स, सिक्स पॅक्स जास्त उठावून दिसत असतात. तेवढ्यात त्याचं लक्ष तर ती त्याच्या बॉडीकडे बघत असते. हळूहळू वर बघते तर तो तिच्याकडे रागाने बघत असतो. ती जीभ चावते आणि पटकन इकडे तिकडे बघायला लागते. सनी पण वर जातो निघून. थोड्या वेळात ताई येते. खाली तिला एकटीला बघून, अगं सान्वी कुठे? आई, ती आता सनीकडे गेली आहे. ताई, पण तिला खाऊ घालायचं असेल ना? आई, हो, पण ती काही सोडेना त्यांना, म्हणून म्हटलं थोड्या वेळाने येऊन घेऊन जाईन. ताई, पूजा, असेही सनीला त्याचं प्रोटीन शेक देऊन सान्वीला घेऊन ये, म्हणजे तिला पण खाऊ घालता येईल. मोठी आई, मी. पूजा, हो, तू जाऊन ये, घे जा लवकर. मोठी आई, बरं, पण मला रूम नाही माहीत. पूजा हळूच, उजव्या साईडला 3री रूम. हसतच आई, बरं म्हणून प्रोटीन शेक घेऊन जाते. रूममध्ये सान्वी बेडवर बसून हातवारे करून मोठ्याने काहीतरी सांगत होती. बेबी, तू काय म्हणते? खरंच मला कळत नाही. प्रेमाने सनी तिच्या पायाशी बसून तिच्याकडे बघून ती काय बोलते हे समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. ती तरीही काहीतरी बडबड करत होती. मध्येच काका, भू भू भूर म्हणायची. पूजा हे सगळे दारात उभं राहून बघत होती. सान्वीचं लक्ष जातं. माऊ म्हणून हाक मारते. सनीला हात करून दाखवते. काका, माऊ. सान्वी सनी मागे वळून बघतो तर पूजा असते. साडी घातलेली असते, ओले केस थोडे बांधून बाकीचे खाली सोडलेले, हातात हिरव्या बांगड्या आणि कपाळावर छोटी टिकली, आणि हळूहळू चालताना पैंजणांचा आवाज येत असतो. पूजा पुढे होऊन टेबलवर ग्लास ठेवते. तिची बडबड ऐकून तिला खरं हसू येतं असतं, पण ती काही बोलत नाही. सनी पूजाकडे बघत, ही काय बोलते? मला काही कळत नाही. पण मला नाही कळत, पण खूप बोलते. पूजा हसतच, 1 मिनिट, तू इथे काय करतेस? रागाने सनी, तू मला हे द्यायला आले, ग्लासकडे हात दाखवत.
पूजा रूम बघत असते. निघ इथून. सनी, का? मी का जाऊ? असं ही रूम माझी पण होईल आता. पूजा, ही माझी रूम आहे आणि फक्त माझीच राहणार. बोट दाखवून पूजाला बोलतो. हो का? बघू. या रूममध्ये आले की बघा कसं चेंज करते. चल ग सानू. म्हणून सानवीला उचलून घेऊन जाते. एक नंबर मूर्ख आहे. बघू काय करते स्वतःशी. सनी खाली आल्यावर सगळे ब्रेकफास्ट करतात. दुपारी सनी आणि पूजाला आवरून खाली बोलावलेलं असतं. भाई गेम होणार आहे, त्यासाठी खाली बोलावलंय. विहान डोळा मारून सांगतो. कसले गेम आणि असल्या कपडच्यात कोण खेळतं? सनी, कळेल तुला, थांब. विहान, पूजा पण आवरून खाली येते. दोघांना समोर बसवतात. हातातली सुपारी सोडवायची असते. मोठी आई गेम समजावून सांगते. पहिला सुपारी पूजाच्या हातात देतात. सनी एका झटक्यात हात सोडवतो. पूजा बघतच राहते. त्याच्या मनाने ती खूपच बारीक असते. आता वहिनी तुझी बारी. इरा सनीच्या हातात सुपारी देते. पूजा सोडवायचा प्रयत्न करत असते पण तो काही मूठ उघडत नसतो. हळूच पूजा होऊन म्हणते, पटकन उघडा मूठ, नाहीतर मी चिमटा घेईन हाताला. आता सनी तिच्याकडे बघून तिला हसत चिडवत असतो. पूजाला राग येतो आणि जोरात चिमटा काढते. सनी. मूठ लगेच उघडतो. हे सगळे हसायला लागतात. लगेच पूजा हात वर करून दाखवते. मी काढली सुपारी. आता दुसरा गेम. दुधात रिंग शोधायची. दोघांच्या मध्ये दुधाचं मोठं भांडं ठेवलं जातं. दोघे हात घालतात. पहिल्यांदा सनीला सापडतं. दुसऱ्यांदा पूजाच्या हाताला रिंग लागते. ती हात बाहेर काढणारच की सनी तिच्या हाताला चिमटा घेतो. औच. पूजा सनीकडे बघते तर तो हसत असतो. काय झालं आई? मुंगळा चावला. हसतच म्हणते. पूजा पण परत दुसऱ्यांदा सनीची रिंग काढते. सगळे सनीकडे बघून हसत असतात. थोडा वेळ गप्पा मारून चला जेवण करून घेऊ. आई, आज पूजा आणि सनी शेजारी बसलेले असतात. दोघेही शांत जेवत असतात. बाकी सगळे मधून अधून त्यांची चेष्टा करत असतात. पूजाला लाज वाटत असते. त्याच्याकडे बघते तर तो काहीच नाही झालं असं तो निवांत जेवत असतो. किती निर्लज्ज आहे. थोडी पण लाज वाटत नाही. पूजा मनातच बोलते. बरं ऐका, आता उद्या सकाळी लवकर देवाला जायला निघायचं आहे. जाऊन आराम करा. मोठी आई, बरं म्हणून सगळे आराम करायला निघून जातात. इरा आणि पूजा बसलेल्या असतात गप्पा मारत. वहिनी, तू दादाची रूम बघितली? इरा, नाही म्हणजे सकाळी गेल्यात पण पूर्ण नाही बघितली. पूजा, चल मी दाखवते. आता तुमच्या दोघांची आहे ना डोळे मिचकावत. इरा तशी पूजा लाजते. दोघे बोलतच रूममध्ये जातात. रूममध्ये कोणीच नसतं. वहिनी, ही बघ तुमची रूम. इरा आत्तापर्यंत रूम बघितली त्यापेक्षा ही रूम ही मोठी असते. मध्ये किंग साईज बेड, एका साईडला सोफा, त्याच्यासमोरच मोठी गॅलरी. पूजा गॅलरीत जाते. गॅलरी प्रशस्त असते. तिथे एक आराम खुर्ची असते आणि समोर टिपॉय. मागच्या साईड रूम असल्यामुळे विलाचा मागचा पूर्ण व्ह्यू दिसत असतो. खूप शांत वाटत असतं. इराला तेवढ्यात फोन येतो. वहिनी मी आलेच, तू थांब. म्हणून तिला सोडून ती रूम बाहेर जाते. थोडा वेळ जातो. आता माघारी जावं म्हणून रूममध्ये येते तर सनी टॉवेलवर रूममध्ये आरशासमोर असतो. दोघे एकमेकांकडे बघतात. आधी ब्लॅक होतात, नंतर लगेच एकमेकांकडे पाठ करून उभे राहतात. पूजाने तर तोंडाला हात लावलेला असतो. तू इथे काय करते? सनी ओरडूनच. मी ते रूम बघायला आले होते. पूजा, तोपर्यंत सनीने टी शर्ट घातला होता. तुला डोकं नाही आहे का? असं कसंही कधीही कोणाच्याही रूममध्ये घुसते? सनी तेवढ्यात इरा येते. दादा तू कधी आलास? इरा, मी इथेच आहे, कुठे नाही गेलो. सनी, तो नुकताच आंघोळ करून आलेला दिसत होता. बरं झालं भाई, मी बहिणीला रूम दाखवायला आले होते. पण आता तू दाखव बाकीचं. डोळे मिचकावून पूजाकडे बघते तसं पूजा लाजते. वहिनी किती का लाजते तू? इरा चिडवत सनीकडे. सनी पण तिच्याकडे बघतो. हिला आणि लाजता येतं. मनातच सनी, बरं तुम्ही बोलत बसा, मी जाते बाहेर म्हणे. तोपर्यंत इरा निघून जाते. निघ इथून. सनी, मी नाही जाणार. पूजा समोरच बेडवर जाऊन बसते. आता ही पण माझी रूम आहे. सनी समोर जाऊन तिचा हात धरतो. चल उठ, निघ इथून म्हणून बाहेर जाण्यासाठी सांगतो. सनीचा हात झटकते. मला हात नाही लावायचा. पूजा, तरी सनी तिच्या हाताला धरून बाहेर काढतो. खूप महागात पडेल तुम्हाला. पूजा दाराबाहेर उभं राहून बोलत असते. आणि तो रूममध्ये राहून चल चल निघ असंही मला स्वस्त गोष्टीही आवडत नाहीत. सनी, पूजा आता चिडून दोन्ही हाताने त्याला ढकलून पळून जाते. तो इकडे मागे पडता पडता वाचतो. हिला तर मी सोडणारच नाही. खूप महागात पडेल. सनी इकडे रूममध्ये येतो.
मी त्यांना ढकलून दिलं. ती अजूनही घाबरलेली असते. आता काय करतील ते, स्वतःशीच बडबडत असते. दुसऱ्या दिवशी सगळे लवकर उठलेले असतात. देवाला जाण्यासाठी सगळे ब्रेकफास्ट करून निघतात. पूजा, सनी आज परत एका गाडीत असतात आणि आज करण असतो सोबत त्यांच्या. करण आणि पूजा गप्पा मारत असतात आणि सनी फोनवर बोलत असतो. थोडा वेळ शांत बसता येत नाही का, सनी चिडून पूजाला बोलतो. तिला राग येतो आणि ती शांत बसते. करण पण शांत होतो. थोड्या वेळात मंदिराच्या पायथ्याशी येतात. सनी पहिल्यांदा जोडीने आलाय, उचलून घ्यायचं आहे तुला पूजाला. आजी, काय, कशाला? सनी, ही या मंदिराची प्रथा आहे. घे तिला उचलून 10 पायऱ्या चढायच्या असतात. मोठी आई पूजाकडे बघते. ती खूप लाजत असते कारण आज सगळे असतात आणि त्यात सनी उचलून घेणार असतो. सगळे असतात म्हणून तो काही बोलत नाही आणि तिच्या शेजारी उभा राहतो. तो खाली वाकून तिला उचलून घेणार. तेवढ्यात, तुम्हाला उचललेलं ना मी? नसेल तर आत्ता सांगा, पण खाली पाडू नका. पूजा घाबरतच रागाने बघतच दोन्ही हातावर उचलतो. करण, राज शेजारी असतात. भाई, हाऊ रोमॅन्टिक. करण, तसं पूजा अजूनच लाजते. सगळे पुढे जायला निघतात. इरा, ताई आणि सान्वी सोबत असते. तुम्ही किती खरंच स्ट्रॉंग आहे. बघा ना, मला उचलून पायऱ्या चढताय. पूजा, सनी तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकतो. तुम्ही किती हो चिडता? तुम्ही आधीपासून असे का मला बघून अंगात येतं तुमच्या? चिडवत पूजा, तू शांत बस नाहीतर फेकून देईल इथून खाली. सनी, नको हो, शांत बसते मी. तुम्ही बोला, मी ऐकते. पूजा, मला नाही बोलायचं आणि तू अजून मला त्रास दिलास तर खरंच फेकून देईन. सनी, बरं मी नाही बोलत, पण खाली पाडू नका. मी पडले तर तुम्हाला मला परत उचलून घ्यावं लागेल. म्हणजे बघा ना, मला सगळे हातात आणून द्यावं लागेल. पाणी द्यायचं, जेवण आणायचं, फोन चार्जिंगला लावायचा. तुम्हाला माझी सगळी कामं करावी लागतील. पूजा आता इरिटेट करत होती. ती खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणून रागाने परत बघतो. सनी, लगेच घाम आला तुम्हाला, थांबा. म्हणून तिच्याकडच्या रुमालाने त्याच्या कपाळावरचा घाम पुसते. ती त्याचा घाम पुसत असते आणि तो तिच्या इनोसंट चेहऱ्याकडे बघत असतो. भाई, फुल रोमॅन्टिक आहेस. वहिनीला त्रास नको म्हणून सगळ्या पायऱ्या चढणारे वाटतं. राज म्हणजे सनी पुढे दोघे पायऱ्या चढून जातात. दोघे जोडीने पूजा करतात. पंडितजींचा आशीर्वाद घेतात. मंदिरात थोडा वेळ बसून खाली यायला निघतात. तेवढ्यात, भाई, आता परत उचलून घ्यायचं असतं. बाकी सगळ्यांकडे बघून डोळे मिचकावतो. विहान लगेच इरा, करण, राजपान, हो ही, भाई उचलून घ्यायचं असतं खरंच? सनी सिरियस होत सगळ्यांना विचारतो. सगळे हसून दाबून हो हो घ्यायचं असतं. नाही नाही हो, मला वाटतं सगळे चेष्टा करतायत. मी तर असं नाही ऐकलंय कुठे. पूजा हळूच सनीजवळ जाऊन बोलते. आजी, तेवढ्यात, आम्ही काय चेष्टा करतो का? घे सनीला तिला उचलून, चिडून बोलतात. सनी लगेच उचलून घेऊन चालायला लागतो. सगळे हसायला लागतात. मागून सगळे येत असतात. त्याला कळाले ना, तो सोडणार नाही आपल्याला. आई, कोण सांगणार त्याला? चला गपचूप. आजी हसतच, तुमच्या घरी असले पण काही असतं का? पूजा, मला नाही माहिती. सनी, मग तुम्ही कुठे राहता? पूजा, मी काय रोज रोज लग्न करतो का? मला असल्या प्रथा माहिती असायला. सनी, हा ते पण आहे. थोडा वेळ थांबून, तुम्ही जिम चांगली करता वाटतं. पूजा, तू डोक्यावर पडलीस का? किती बडबड करतेस. शांत बस ना. सनी दरवेळेसारखा चिडलेला, तुम्हाला काय पैसे पडतात का बोलायला? बोला की मग, पण काहीही म्हणा, तुम्हाला त्रास द्यायला मज्जाच येते. हसतच पूजा, जस्ट शट अप. सनी, सगळे खाली येतात. तिकडे जवळच्या हॉटेलमध्ये जेवण करून घरी यायला निघतात. झोपेतून पूजा सनीच्या खांद्यावर मान टाकते. तो फोनवर बोलतच तिच्याकडे बघतो. नंतर बोलतो म्हणून फोन ठेवून देतो. किती शांत असते झोपल्यावर, नाहीतर किती बडबड करून इरिटेट करत असते. मनातच सनी तिला उठवत नाही आणि तो तसाच बसून राहतो. त्यालाही झोप लागते. तो पण तिला डोकं टेकवून झोपतो. पुढच्या सीटवर बसलेल्या विहानला ते आरशातून दिसतं. किती गोड दिसतात ना, मस्त कपल आहे, मनातच म्हणतो. तेवढ्यात त्याला सोनाली आठवते, गोड हसताना. विहान हसतो आणि मागे वळून हळूच त्यांचे फोटो काढतो. थोड्या वेळात घरी पोहोचतात. 2 वाजलेले असतात. आधी देवाच्या पाया पडा आणि मग लगेच फ्रेश होऊन खाली या. कंकण सोडवून घेऊ मोठी आई, नंतर जाऊन आराम करा. आज संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा आहे. आई, बरं म्हणून दोघे पाया पडायला लागतात. लगेच थोड्या वेळात फ्रेश होऊन खाली येतात. एका हाताने एकमेकांचा कंकण सोडा
आजी सनी एका हाताने पटकन सोडवतो, पण पूजाला काही कंकण लवकर सोडवता येत नसतं. ती हळूहळू सोडवत असते. आत्ता पण सनी तिच्याकडे मन लावून बघत असतो. ती सोडवते तरी पण तो हात पुढे करून बसलेला असतो. सनी, झालं? काका आठवण करून देतात. सगळे हसायला लागतात. सनी मान खाली घालतो तर पूजा लाजत असते. जाऊन आराम कर. पूजा आहे संध्याकाळी. मोठी आई सगळे आराम करायला जातात. संध्याकाळी पूजेसाठी तयार होते. आज तिने मोरपंखी कलरची पैठणी घातलेली असते. केसांचा अंबाडा, त्यावर गजरा, नाकात नथ, हिरव्या बांगड्या. हळूहळू चालत येताना होणारच पैंजणांचा आवाज आणि तिच्या गळ्यात आज मंगळसूत्र असतं. तो तिच्याकडे टक लावून बघत असतो. आता एवढं पण नको बघून, रात्रभर तिलाच बघायचं आहे. एक मित्र चेष्टा करतो. गप रे, मी तिला नव्हतो बघत. सनी, अब्बे, आम्ही पण लग्न केलं. आम्ही पण अशीच विकेट उडालीये आमची पण. हसतच दुसरा. सनीचे मित्र पण आलेले असतात. पूजा खाली आल्यावर सनीला बघते. त्याने आज प्लेन आकाशी कलरचा कुर्ता घातलेला असतो. एका हातात कडा आणि दुसऱ्या हातात वॉच आणि दरवेळीप्रमाणे स्मार्ट अँड हँडसम दिसत असतो. भारी दिसतो राव हा. माझं नशीबच म्हणावं माझ्या गळ्यात पडला हा. मनातच बोलत असते. हसत असते. दोघांना पूजेला बसायला सांगतात आणि दोघे पूजेला बसतात. थोड्या वेळात पूजा येते. सगळ्यांना प्रसाद दिला जातो. सगळे जेवायला बसतात. सनी आणि पूजा शेजारी बसतात. सगळे गप्पा मारत जेवत असतात. ते दोघे आपल्या धुंदीत असतात. जेवण झाल्यावर सगळे निवांत बाहेर बागेत येऊन गप्पा मारत फिरत असतात. तर काही जण बसलेले असतात. तर इकडे सनीचे मित्र विहानसोबत मिळून रूम सजवत असतात. थोड्या वेळ गप्पा होतात. पूजा कंटाळून गेलेली असते. आजीला ते दिसतं. पूजा, झोप आलीये का? आजी, नाही नाही. पूजा, नीट बसत सांगते. सुमन, भाग्यश्री, हिला जा झोपून घे. झोप आलीये पण सांगणार नाही. किती बारीक झाले डोळे बघ. आजी, बरं आई. मोठी आई पूजाला घेऊन जातात. मी येते, तुम्ही व्हा पुढे, म्हणून आई मागे किचनमध्ये जातात. बरं म्हणून पूजा मोठ्या आईसोबत पुढे जाते. पूजाला रिलॅक्स करायला इकडच्या तिकडच्या गप्पा करत सनीच्या रूमपर्यंत येतात. इकडे नाही ताई, तिकडे आहे. मला तिथे जावं लागणार ना. आजपासून तुमची ही रूम. आई मागून दुधाचा ग्लास घेऊन येतात. मग हे कुठे झोपणार? निरागसतेने पूजा विचारते. आई आणि मोठी आई हसायला लागतात. मागून इरा येतच. वहिनी, आज फर्स्ट नाईट आहे तुमची. इरा हसतात. तू काय इथे करते? जा खाली. मोठी आई, वहिनी मोबाईल विसरली होती. आणि मी काय लहान नाही, तुम्ही जा. मी वहिनीला रूममध्ये सोडून येते. इरा, बरं, पण त्रास नकोस देऊ तुझ्या वहिनीला, म्हणून पूजाच्या हातात ग्लास देऊन मोठी आई आईला घेऊन जाते. चल वहिनी, म्हणून इरा दार उघडते तर रूम खूप सुंदर सजवलेली होती. सगळीकडे फुगे आणि बेडवर गुलाबाच्या पाकळ्या, टेबलवर सेंटेड कॅन्डल. खरंच आज रूम जन्नत म्हणतात ना, तसं सजवलं होतं. वहिनी, इकडे चेंजिंग रूम आहे आणि त्याच्यापुढे बाथरूम. फ्रेश व्हायचं असेल तर रिलॅक्स हो, म्हणून इरा फोन हातात देऊन दार बंद करून निघून जाते. ती आलटून पालटून सगळीकडे बघत असते. एकदा खाली पडलेले फुगे, सजवलेला बेड आणि टेबलांवरचे कॅन्डल. तेवढ्यात तिचा फोन वाजतो. सोनालीचा फोन असतो. पूजे, कुठपर्यंत आलंय? सोनाली हसतच. काय कुठपर्यंत आलं? पूजा, आज फर्स्ट नाईट ना, मग. सूर लावून सोनाली बोलत असते. वेडी आहेस का गं? मला हे सगळं बघून टेन्शन येते. तू चेष्टा करते. पूजा, त्यासाठी फिल्ममधले असले फर्स्ट नाईट सीन स्किप करायचे नसतात. बरं जाऊ दे, मी रिलॅक्स करते तुला. पण आधी मला तुझ्या रूमचा फोटो पाठव की. चिडवत सोनाली. शट अप, मला नाही बोलायचं तुझ्याशी. पूजा आता खरंच चिडलेली असते. बरं बाई, ऐक. तुझ्या हातात काय आहे? सोनाली, दूध आहे. पूजा, बरं, पी सोनाली, मला नाही आवडत ते. पूजा, मी सांगते तसं कर, पी गुपचूप. सोनाली, बरं म्हणून प्यायला लागते. फोनवर सोनाली, अब्बे, सगळं नको पिऊस, अर्धच पी. सोनाली, हां म्हणून पिते. आता जा, साडी बदल, फ्रेश हो. मी बाकीचा मेसेज करून ठेवते. सोनाली, बरं म्हणून पूजा फ्रेश होऊन नाईट सूट घालून येते. फोनवर आधीच मेसेज आलेला असतो. आता थोडा वेळ पुस्तकं वाचत बस, म्हणजे रिलॅक्स होशील. ओके, गुड नाईट, म्हणून रिप्लाय करते. फोन तसाच टेबलवर ठेवून आणि सोफ्याकडे जाऊन बसते.
जवळपास बघते तर एक पुस्तक सापडतं, ते वाचत असते. इकडे खाली बागेत सनी, जा झोपायला, किती उशीर झालाय. पूजा पण गेली आहे, आजी ओरडून म्हणतात, कारण तो अजूनही मित्रांसोबत बागेत बसलेला असतो. आजी, आम्ही सोडून येतो म्हणतच मित्रा त्याला घरात घेऊन येतात. त्याचा दंगा चालू असतो. सनीची मस्करी करत असतात. रूममध्ये ढकलतात आणि बाहेरून, सने आता सकाळीच दार उघडायचं, आम्ही आहे तुझ्यावर लक्ष ठेवायला. मित्र हसतच चेष्टा करत असतात. इकडे आत बघतो तर बेड सजवलेला असतो, पण पूजा दिसत नसते. कुठे गेली ही म्हणून इकडे तिकडे बघतो तर सोफ्यावर हातपाय पसरून झोपलेली असते. गॅलरीचा दरवाजा उघडा असतो म्हणून छान वारा लागत असतो आणि तिचा शर्ट थोडा वर गेलेला असतो, त्यामुळे तिचं पोट दिसत असतं. 2 मिनिटं बघतच राहतो, नंतर मान झटकतो, इकडे तिकडे बघत असतो. गॅलरीचा दार बंद करतो आणि AC टेम्परेचर सेट करतो आणि फ्रेश व्हायला जात. आता पूजाला थंडी वाजत असते, त्यामुळे जरा अंगच वरून असते आणि सनीचं राहून राहून लक्ष तिच्या पोटाकडे जात असतं. तो ब्लँकेट तिच्या अंगावर घालतो आणि तो पण झोपतो. उशीर झालेला असतो. थोडा वेळ जातो न जातो अलार्म वाजायला लागतो. आवाज कुठून येतोय कळत नसतं. नंतर शोधून बंद करतो. परत 5 मिनिटांनी दुसरा वाजायला लागतो. हा अलार्म आधीपेक्षा मोठ्याने वाजत असतो. पूजा दचकून सोफ्यावरून खाली पडते. असं काही पडते की पूर्ण ब्लँकेट स्वतःभोवती गुंडाळून घेतलेलं असतं. एवढंच करते, डोळे पण उघडत नाही. परत तशीच झोपून जाते. इकडे सनी, कसली झोप आहे, एवढा अलार्म वाजला, खाली पडली तरी उठत नाही. जाऊ दे म्हणून तिला तसंच सोडून देतो आणि बेडवरचे सगळे अलार्म शोधून बंद करतो आणि झोपतो. खूप उशिरा सनीला झोप लागते आणि सकाळी अलार्म वाजतो परत. आता खूप चिडून उठतो तर मोबाईल अलार्म वाजत असतो आणि तो पूजाचा फोन असतो. तिच्याकडे बघतो तर पांघरुणावर झोपलेली असते. सगळे केस पसरलेले असतात आणि सोफ्याकडे तोंड करून झोपलेली असते. तिच्याकडे बघून, माझी झोप उडवून ही अशी कशी झोपू शकते म्हणून तिचा फोन अलार्म बंद न करता रिमाइंड मी बटनवर क्लिक करतो आणि तिच्या कानाजवळ ठेवतो. लगेच फोन वाजायला लागतो. डचकून लगेच उठून बसते. काय यार, बावळट आहे का, अलार्म का लावलाय म्हणतच डोकं धरून बसते. नंतर हळू डोळे उघडते तर लक्षात येतं आपण रूमवर नाही आणि वर बघते तर सनी जिमला जायची तयारी करत असतो. शूज लेस बांधत हसत असतो. तिच्या लक्षात येतं त्यानं मुद्दाम केलंय. ती काही बोलणार तेवढ्यात तो हसतच निघून जातो. पूजा पण तिचं आवरायला निघून जाते. 7:30ला रूममध्ये येतो दरवेळीप्रमाणे. चेंजिंग रूममध्ये जायला लागतो. दार उघडतो तर पूजा त्याच्या पाठोपाठ पाठ करून साडी घालत असते. आवाज आला तसं सावरून फक्त मान मागे वळवून, वेडे आहेत का, दार वाजवून येता येत नाही का, चिडून पूजा बोलते. हॅलो, ही माझी रूम आहे आणि मी जिमला जाऊन आलोय, तरी तू आवरतच आहे का, लवकर आवरून बसता येत नाही का म्हणतच सनीने पण तिच्याकडे पाठ केलेली असते. मी केव्हापासून आवरते, बरं जाऊ दे, आईंना बोलवा ना, मला साडीच्या निरा करता येत नाही. ती अजूनही तशीच पाठ करून मान वळवून बोलत असते. फोन करता येत नाही का, मी नाही बोलवणार. सनीने फोन केला, उचलत नाही. कोणच, लवकर बोलवा, उशीर होतोय मला. पूजा, चंद्रावर जायचं आहे का, थांब बोलवतो म्हणून सनी फोन करायला घेतो. रिंग जात असते तर फोन उचलत नसतं. चंद्रावर नाही, पण माहेरी चालली आहे, लवकर आवरायचं आहे, दादा येईल थोड्या वेळात. पूजा, कोणाला फोन कानाला लावूनच. माहेरी कशाला सनी, कशाला म्हणजे, 1 मिनटं, असं तर नाही माझ्याशिवाय तुम्हाला करमत नाही, लाडीपणे चेष्टा करत. शटअप, मी खाली जातोय, आईला पाठवतो म्हणून लगेच निघून जातो. खाली येऊन, आई तुझा फोन कुठे. सनी, असेल इथेच कुठेतरी. का रे. आई, ती फोन करत होती साडी घालायला, मदत पाहिजे म्हणून, जा तू. सनी तेवढ्यात बाहेरून आत येत. विहान, भाई मग तू करायची ना तिला हेल्प, जवळ जाऊन म्हणतो आणि हसायला लागतो. आई, हेल्प करायला वर जातात. थोड्या वेळात आवरून पूजा खाली येते. दादा आलेला असतो. तिला घेऊन जायला सगळे एकत्र ब्रेकफास्ट करतात. सनी दादासोबत गप्पा मारतो. थोड्या वेळाने पूजा सगळ्यांच्या पाया पडते. सनी कंपनीत जायला निघतो तर पूजा माहेरी जायला निघते. तर प्रेक्षकांनो, असा होता हा भाग. कसा वाटला तुम्हाला. आता उद्या अजूनच रोमॅन्टिक भाग पाहायचा आहे आपल्याला. तुम्ही जर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते. चला, आज एवढंच, भेटूया उद्या. धन्यवाद.